चालू घडामोडी जर कव्हर करायच्या असेल अभ्यासात, तर हम्म. त्याच्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे? म्हणजे आधी आतापर्यंत मी ऐकलं की पेपर वाचला पाहिजे, तर ते किती महत्वाचं आहे? किंवा अजून आता वेबसाईटचं जग आलं आहे, वायफाय आहे, तर कुठल्या वेबसाईट्स त्यांनी बघायला पाहिजे किंवा कसं करंट अफेअर कव्हर केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? तर राष्ट्रीय पातळीवर ज्या ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्या घटना तुम्हाला एकत्रित करायच्या असतील, तपासून पाहायच्या असतील, तर शासनाची PIB नावाची वेबसाईट आहे. त्याच्यामध्ये सर्व घटना देतात. 4-5 प्रश्न तिथूनच यायला लागले. त्या वेबसाईटवर रोज घडामोडी पडतात. वेगवेगळ्या मंत्रालयाच्या असतात. त्या मंत्रालयाच्या घडामोडी अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एडिटोरियल्स येतात हिंदूचे, त्यातनं पण आता ह्यांची मर्यादा थोडी आहे कारण मराठी विद्यार्थी आहेत आपल्या, पण असे काही क्लासेस पण आहेत की जे मराठी करून देतात त्यांना, तर ते तपासून पाहायला पाहिजे. त्या नॅशनल घडामोडी चालू घडामोडी तुम्हाला पूर्ण करता येतील. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की UPSCच्या काही वेबसाईटवरती मला प्रश्न आढळले, हे करंट अफेअर्सचे आलेले वेगवेगळ्या क्लासेसचे पण आहेत. तर त्या 2-3 वेबसाईटमध्ये मिळून हे सगळे प्रश्न तुम्हाला आजही गेला ते 15 प्रश्न तर सापडतील. आजही गेला तर मग त्याच्यामध्ये दृष्टीची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये ते अड्डा 247ची वेबसाईट आहे. ह्या 2 वेबसाईट आणि PIB हे जर तुम्ही वेबसाईट केली तर तुमचे 12 ते 14 प्रश्न कव्हर होतील.